मनातल्या मनात म्हटलं पोरग अंदर गेलं. मी तो तांब्या घेतला आणि गट्ट 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 प्यायला लागलो. तेवढ्यात पोरग बाहेर आलं. ते पोरग म्हणे बाबा. म्हटलं बोल काय केलं म्हणे तुम्ही. म्हटलं ताक केलं. जाऊ द्या म्हणे हिरी कुत्रीले फेकून देणं होतं. म्हटलं कुत्रीले नाही म्हणे बाबा जाऊ द्या म्हणे पिलं तर काही वाया गेलं नाही. एक तर कुत्रीला नाही तर एकदम माजरले पाजणं होतं. म्हटलं झालं काय रे बाळा. काय नाही हो म्हणे बाबा रात्री हे ताक होतं नाही याच्यात जाऊन उंदीर मेला होता. पण रात्री तो गडवा हातीच होता बाबा माझ्या. तो गडवा घेतला आणि भीतीला मारून फेकला. डपकन मेला तो गडवा फुटला. ज्या वेळेला पोऱ्याचं ताक पिलं त्यावेळेला जेवढं गरम नाही झालं तो गडवा फुटल्यावर गरम झालं. एवढं गरम झालं पोऱ्यानं मम्मीला आवाज दिला. म्हणे मम्मी. त्याची मम्मी म्हणे काय रे म्हणे पप्प्या. म्हणे बुवानं आपला संडासले जायचा तांब्या फोडला. अवघड लेकर आहे. लेकरांवरती संस्कार पाहिजे. हो संस्कार जर असेल तरच म्हटले महाराजा परमार्थ आहे. हो कीर्तनात नसलं पाहिजे. मी अनेक कीर्तनामध्ये बोलतो. आपल्याकडे वेळ कमी आहे का. जननी जणे सुभक्त जणे दाता या शूर नाही तो माता वांज भले क्यों खोय अपना नूर. म्हणून मागायचं असेल जगाच्या मालकाला मागायचं असेल देवा हीच व्हावी माझी आस जन्मजन्मे तुझा दास. अरे तुकोबा राहायला जगाचा बाप म्हणतो काहीतरी मागा पण तुकोबा राय मागत नाही. तुकोबा राय म्हणतात माझी परंपरा आहे काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. माझ्या वडिलाची मिरासी का देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता आपल्या आजीला मागायला लाव ना. आमच्या दुपेश्वराच्या मंदिरात गेली आजीन देवा शंभूच्या पुढे हात जोडला आणि मागायला लागले. म्हणे देवा सगळा बजेट बसला पाहिजे रे यावर्षी. आजी वाचलेच लागली आधी. काय काय होतं ते यादीत आहे का. पप्प्या गुड्डी सुट्टी मुट्टी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर वाफे चिंगड्या कांदे गोणे लाटणं पैपाट फुकणे उसे कलकणे डिश डीव्हीडी बाथरूम संडास किचन वटा सगळे एवढं दे म्हणे मला. ओ म्हटले मा हे मागू नको जीवनाचं सार्थक असं नाही. तो कोबाराने शरा मारला. अरे हा तपस्री जिने धीक त्याचे आम्हाला जर द्यायचं असेल ना देवा तर तुझा संवास लागला पाहिजे. हरिजनाची संगत आम्हाला मिळाली पाहिजे तर आम्हाला दे. अरे संतांनी जगाच्या बापाला ऋणी केला. ऋणी किती केला. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू देवा. तुका म्हणे सेवा करू ऋणी करून ठेवू देवा. अरे संतांनी एवढा ऋणी केला जगाच्या बापाला. तुकोबाराला जगाचा बाप म्हणतो काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा. पण तुकोबारा मागत नाही. आणि खरे संत हा जीव जरी भगवंताच्या चरणापाशी देण्याची वेळ आली तरीही संत हा जीव भगवंताच्या चरणाखाली ठेवतात. पण देवाला काही मागत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे जीव भाव देवा तुका म्हणे जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. साठविला राये हृदय संपुष्टी. साठविला राये हृदय संपुष्टी. साठविला राये हृदय संपुष्टी. साठविला राये
संपूर्ती हे बोलिया काही न मागती, हे बोलिया काही न मागती, साठविला हृदया संपूर्ती साठविला हृदय संपूर्ती साठविला हृदय संपूर्ती साठविला हृदय तुका म्हणे जीव भावदेव पायी, तुका म्हणे जीव भावदेवा पायी. संत भगवंताच्या पुढे, जगाच्या बापाच्या पुढे, विश्व ज्याच्या ताब्यात आहे अशा परमात्म्याच्या पायाखाली जीव ठेवण्याची वेळ जरी आली, जीव हो तरी ठेवण्यासाठी माग पुढं करत नाही, माग पुढं पाहत नाही. जीव भाव देवा पायी, पण ठेवून या काही न मागत. जगाचा बाप लाजवला संतांनी, ऐका खरे भक्त ते आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात रे, जगाचा बाप तुकोबारायांकडे बघतो. तुकोबाराय किती भक्ती केली तुम्ही, किती साधना केली, अनेक जन्म घेतले तुम्ही, कारण अनेक जन्मापासून भजन करतात तुम्ही, साधना करतात, चिंतन करतात माझं. मग आता काहीतरी मागा. मागच्या अवतारातही काही मागितलं नाही. कलियुगामध्ये 2 अवतार आहे तुमचे, नामदेवरायाच्या अवतारामध्ये सुद्धा मागितलं नाही आणि तुकोबारायाच्या अवतारामध्ये सुद्धा तुम्ही मला मागत नाही. आता काहीतरी मागा, कारण यादीत दिली युगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. तुम्ही 4 युगापासून भजन करता, अनेक अवतार झाले, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुम्ही झाले रामराया, आम्ही वानराच्या फौजा. तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी, आणि बाकीचे सगळे टेम्परवारी. तुम्ही वारकरी झाले पण तुम्ही काही मागत नाही. तुकोबाराय बोलतात आम्ही मागतच नाही, आमची परंपराच ती नाही. हो, कारण आम्ही जर मागलं तर लांछन लागेल आमच्या भक्तीला. मग जगाचा बाप तुकोबारायकडे आस करून पाहतो. आस म्हणजे आशा करतो, आशा, आस, आशा करतो. जगाचा बाप तुकोबा काही मागा. मागण्याची आस पायी मुखाकडे, चिंतेल्या रोकडे मनोरथ. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दाकोटे मूर्ती उभा विडब्बा रखुमाये. बोला कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान आदिशक्ती मुक्ताबाई समर्थ श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ भगवान. मागण्याची आस पायी मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. हो, आतापर्यंत आम्ही तुला मागत नाही आणि मागणार सुद्धा नाही. उलट तुला आमच्या हृदयामध्ये आम्ही साठवून ठेवू. कोण बोलतात? संत बोलतात. आम्ही तुला हृदयामध्ये साठवू, फक्त आमच्यावरती एवढी कृपा कर. कारण आम्ही जसं तुला केला ना तसा तो होतो माय बापा. जगाचा बाप भक्तांनी जसा केला तसा जगाचा बाप भक्तांसाठी होतो. पण भक्त कोणाला म्हणतात? भक्त कोणाला म्हणतात? 4 प्रकारचे भक्त सांगतात. किती? आवाज जरा मोकळा करा. 4 प्रकारचे भक्त सांगतात. विश्ववंदनीय साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे.
विश्ववंदनीय साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 4 प्रकारच्या भक्ताचं वर्णन केलं. पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीचे, तिसरा अर्थार्थ जाणेजे, चौथा ज्ञानी. या ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी आहे. ऐका, ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य आहे का? रिकामे तोंड करू गेले बडबड गीता ऐसे गोड आतुडले, हीच परंपरा, नाथ परंपरा. हो, गहिनीनाथांची कृपा निवृत्तीनाथावरती झाली, निवृत्तीनाथांची कृपा माझ्या माऊलीवरती झाली. आणि एवढा मोठा की माझ्या ज्ञानोबारायांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी जगाच्या पुढे उपदेश करणारा ग्रंथ जगाच्या पुढे ठेवला. ज्ञानोबाराय बोलतात, अरे अनेक ओव्या असतील, तुमचं आमचं हित दाखवून देण्यासाठी, हित करण्यासाठी संतांनी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. माझ्या माऊलीला 56 प्रकारच्या भाषेचं ज्ञान होतं. किती? 56 प्रकारच्या भाषेचं ज्ञान होतं. पण तरी माझी माऊली म्हणतात, एरवी तरी मी मूर्खो, जरी झाला अविवेको, तरी स्वतःला मूर्ख म्हणतात. एवढं ज्ञान. किती ओव्या माझ्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. काही नाथबाबांच्या ओव्या शुद्धीकरण केलेल्या. नाथबाबा बोलतात, तरी ज्ञानेश्वरी म्हणजे ग्रंथ सामान्य आहे का? ज्याचा ज्याचा जन्म ज्या भारत देशामध्ये